नमस्कार, मी प्रथमेश स्वागत करतो तुमचं खाद्यगृहांचे विथ प्रथम या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आज आलेलो आहोत हॉटेल कृष्णाईमध्ये, जे की प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी प्युअर व्हेजिटेरियन आहे की काय, पण तसं नाही आहे. आज मला वाटलं की आपल्या व्हिडिओची सुरुवात एखाद्या सात्विक जेवणाने करावी, म्हणून मी आज इथं आलेलो आहे. चला तर मग आतमध्ये जाऊया आणि बघूयात, जेवणाचा आस्वाद घेऊयात आणि आतलं ॲम्बियन्स कसं आहे ते पण बघूया. चला तर. तर मग तुम्ही बघितलंच आतून हॉटेल कसं आहे ते. छान पैकी एंट्रन्स दिलेला आहे. त्यानंतर पुढे आतमध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी त्यांनी बसण्यासाठी दोन प्रकारची सेटिंग अरेंजमेंट केलेली आहे. एक वरच्या ठिकाणी आहे, तुम्ही बघू शकता, तसेच दुसरी खालच्या ठिकाणी आहे, जेथे मी बसलो आहे. खाली छान हिरवळ आहे, येथे बसून तुम्ही जेवणाचा छान पद्धतीने आस्वाद घेऊ शकता. तर इथले ओव्हरऑल खूप छान आहे. या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया देखील दिलेला आहे. तेथे लहान मुले जाऊन खेळू शकतात, जेणेकरून मुलांनाही बोर होणार नाही आणि आई वडीलही वैतागणार नाही. बाकी आपण जेवणाचा आस्वाद घेऊया. अरे, बोलता बोलता आपले स्टार्टर पण आले, तुम्ही बघू शकता. आपण मागवलेला आहे व्हेज क्रिस्पी. तर बघूया कसं लागतंय. तर चला मी टेस्ट करून दाखवतो की व्हेज क्रिस्पी कसं आहे. व्हेज क्रिस्पी नावातच क्रिस्पीनेस आहे याच्यात. छान आहे, सुंदर आहे. हे मला असं वाटतं याच्यामध्ये बरेचसे व्हेजिटेबल्स आहे आणि त्याला कॉर्नफ्लोअरचं कोटिंग लावून त्याला तळून घेतलंय आणि सॉसेसमध्ये त्याला टॉस केलेलं आहे. अतिशय सुंदर प्रकार आहे, छान आहे. या ठिकाणी आपला मेन कोर्स आलेला आहे. इथे आल्यावर असं समजलं की पनीर बहुरंगी इथली स्पेशालिटी आहे, तर आम्ही ती मागवलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी रोटी बास्केट आहे, त्यामध्ये लच्छा पराठा आहे आणि बटर नान आहे, तसेच रोस्टेड नागली पापड, दाल तडका, जिरा राईस, अशा पद्धतीने सर्व केलेला आहे. तर चला बघूया आपण टेस्ट करून. प्रकार आहे दाल तडका, जिरा राईस, मसाला पापड, पनीर बहुरंगी. ही इथली स्पेशल डिश आहे, ती आपण मागवलेली आहे. तर पनीर बहुरंगी विषयी सांगतो. पनीर बहुरंगी ही सँडविच सारखं त्यांनी बनवलेलं आहे. त्याला वरतून कॉर्नफ्लॉवरची कोटिंग दिलेली, जेणेकरून ते डिवाइड होत नाही. आणि ही येल्लो स्टफिंग आणि ही ग्रीन स्टफिंग ही देखील पनीरचीच आहे. तर चला मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो कसं आहे.
ती ग्रेव्ही आहे, टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही. त्यासोबत त्यांनी कांदा लिंबू. नान अतिशय छान पद्धतीने आहे. नान अतिशय सॉफ्ट आहे, त्याला काही एफर्ट्सच नाही लागत ब्रेक करण्यासाठी. बटर नान मागवलेलं आहे. नान सॉफ्ट आहे एकदम. पनीर बहुरंगी मला अतिशय आवडली. तसं मी तुम्हाला सांगतोच नंतर याच्याबद्दल. आपण जिरा राईस आणि दाल तडका तर ती पण सांगतो मी तुम्हाला. राईस मोकळा आहे, त्याला जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. त्यानंतर दाल तडका हा तुरीचा आणि मुगाच्या डाळीपासून बनवलेला आहे. हे अतिशय छान पद्धतीने बनवलेलं आहे. ओव्हरऑल मला तर आवडलेलं आहे. आता बेडशीट खाऊन बघतो, सगळं ताट संपवतो आणि मग तुम्हाला भेटतो. जनरली पनीर बहुरंगी भाजी ही जरा गोडसर प्रकारात मोडते, त्यामुळे ज्याला अगदीच तिखट नकोय आणि थोडस गोड टाईप करे चालतं बाबा, म्हणजे गोड चालतं थोडंफार, तर अशांनी ती मी म्हणजे रिकमेंड करेल की त्यांनीच ती मागवावी. बाकी स्पायसी जे खाणारी त्यांना हा प्रकार अजिबात आवडणार नाही. जरी थोडीशी गोडसर असली चवीने, पण प्रकार छान आहे. एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. ज्या अर्थी इथली खासियत आहे पनीर बहुरंगी, त्या अर्थी एकदा नक्की ट्राय करायलाच पाहिजे. मला तरी आवडली ओव्हरऑल. तसं तर मी गोडसर प्रकारात मोडत नाही, मला स्पायसी थोडं लागतं. पण मग ठीक आहे, छान आहे. एकदा तुम्ही ट्राय करू शकता आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. इथे पनीर बहुरंगी सोबतच अनेक अशा बऱ्याच व्हरायटी आहे, बऱ्याच अशा डिश आहेत की त्या देखील तुम्ही ट्राय करू शकतात. त्या पण बऱ्याच मला टेबलवर बऱ्याच विविध प्रकारच्या डिश दिसल्या. आणि तुम्ही क्राऊड बघितलाच सुरुवातीला की किती मोठ्या प्रमाणात क्राऊड होता. आणि नाशिककर हे जरा चवीच्या बाबतीत चोखंदळ आहेत, तर त्यामुळेच इतका क्राऊड इथे होता. आणि मी सुरुवातीला तुम्हाला इंट्रो दिला तेव्हाच मी इथल्या हॉटेल ओनरशी बोललो. तर हे हॉटेल जवळपास 3 वर्षापासून नाशिककरांच्या सेवेमध्ये आहे. 3 वर्षामध्ये इतका भरघोस प्रतिसाद नाशिककरांनी किंवा बाकी इतरही लोकांनी यांना दिलाय. आणि इतका मोठा क्राऊड 3 वर्षानंतर, तर नक्कीच काहीतरी विशेष असावं. आणि आहेच. मी आज इथे ट्राय केलं, मला उत्कृष्ट वाटलं. आणि ओव्हरऑल सर्व्हिस, ॲम्बियन्स सगळं बघतात अतिशय उत्कृष्ट आहे. सर्व्हिस एक क्विक सर्व्हिस आहे, अतिशय गर्दी असतानाही त्यांनी अगदी आम्हाला एक 10 ते 15 मिनिटात आम्हाला सगळं जे तुम्ही बघितलं ते सगळं आम्हाला आणून दिलं, स्वतः सर्व केलं. स्वच्छताही आहे इथे, टापटीपणा आहे. जेवण तर माझं फायनली झालेलंच आहे, पण आता जरा उशीर झाल्यामुळे मी आताच तुम्हाला रिव्ह्यू देऊन देतो. फूड क्वालिटी आणि क्वांटिटी बघता सगळं ओकेमध्ये आहे, त्याच्यासाठी मी 8 आउट ऑफ 10 देईन. आणि इथले ॲम्बियन्स बघता सुरुवातीलाच मी जसं की दाखवलं श्रीकृष्णाची मूर्ती आहे, त्यानंतर सगळं श्रीकृष्णाचं बालपण असं मूर्तीवर चित्रित केलेलं आहे. ते सगळ्या गोष्टी मला फार सुंदर वाटल्या. त्यानंतर एक एंट्रन्स मुळात खूप छान होता, तर त्यासाठी मी 10 आउट ऑफ 10 देईन. हॉटेलची सर्व्हिस आणि स्वच्छता ही खूप छान आहे, मला आवडली पर्सनली. इथली क्वालिटी आणि क्वांटिटी आणि स्वच्छता आणि ॲम्बियन्स हे अतिशय उत्कृष्ट आहे. इथले आम्ही सुरुवातीलाच हॉटेल ऑनरशी बोललो, ते यंग जनरेशनचे आहेत. तर खूप कमी वयात आणि खूप कमी वेळामध्ये, आता बघितलं गेलं तर 3 वर्षातच इतका क्राऊड आणि इतकं सगळं छानपैकी सगळं त्यांनी मेंटेन ठेवलेलं आहे.
तर ते नक्कीच यंग जनरेशनसाठी एक इन्स्पिरेशन ठरू शकतात. तर ओव्हरऑल माझं जेवण तर फायनली झालेलं आहे. तर आजचा माझा हा फूड रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील नवीन व्हिडिओच्या लिंक तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येतील. चला तर मग मी आता तुमची रजा घेतो. भेटूया एखाद्या नवीन खाण्याच्या किंवा फिरण्याच्या ठिकाणी. तोवर स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा, स्वच्छंदी राहा, तसेच फिरण्यासोबत खात राहा. नमस्कार.